यावेळेस आपण मायवार या संदेशाकडे जाणार आहोत. मायवार हा जो दिवस येतो, झावळ्यांच्या रविवारच्या अगोदरचा जो रविवार येतो, त्यावेळेस आपण मायवार हा सण किंवा मायवार हा दिवस आपण साजरा करतो. मागील रूढी परंपराप्रमाणे, ख्रिस्ती रिवाजाप्रमाणे जे काही 40 दिवस उपवासामध्ये जे सण येतात तर ते आपण पाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मायवारचं महत्व, त्याचं गांभीर्य, त्याचं पावित्र्य, त्याचं महत्व काय आहे याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि त्याच्यासाठी विशेष म्हणजे मी एक वचन त्या ठिकाणी वाचणार आहे की नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन आहे. प्रत्येक बुद्धिमान स्त्री आपल्या घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. आता तुम्ही म्हणाल, पाळत साहेब, मायवारचा आणि या वचनाचा काही संबंध आहे? हे वचन जर थोडस वेगळं आहे. वचन वेगळं नाही. हे वचन जर बुद्धिमान स्त्रीला कळलं, हे वचन जर त्या मूर्ख स्त्रीला कळलं, तर खरं माय आई, तिचं गांभीर्य, तिचं पावित्र्य आणि तिचं सौभाग्य, तिची धन्यता जी आहे ती तिला कळेल. तरच तिला माय होण्याचा आशीर्वाद तिच्या पदरात पडणार आहे. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. म्हणून हे वचन मी आज निवडलेलं आहे की प्रत्येक बुद्धिमान स्त्री ही आपलं घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री ती घर आपल्या हातानेच मोडून टाकते, तोडून टाकते. अशी जर परिस्थिती आहे, मध्ये जर ते घर मोडलं, लग्नानंतर 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 6 महिने, 2 महिने, 3 दिवस, 5 दिवस, 3 वर्ष, 5 वर्ष, अशा कालावधीत जर ते घर मोडलं, किंवा ती स्त्री 4 दिवस माहेरात आणि 4 दिवस सासरमध्ये राहिली, तिला बाळ कसं होणार? मग तिला आईचा अनुभव कसा येईल? तिला मातेचा अनुभव कसा येईल? ती धन्य कशी होईल? तिचं सौभाग्य तिला कसं लाभेल? आणि म्हणून या उद्देशाने मी ते वचन आज आपल्या पुढे समोर ठेवलेलं आहे. आपण खाली पाहणार आहोत. कारण मातेला, आईला, त्या स्त्रीला 7 भूमिका आपल्या आयुष्यामध्ये बजावाव्या लागतात. ज्या वेळेस ती बुद्धिमान स्त्री आपलं घर बांधते, आपल्या परिवाराचा सांभाळ करते, त्यावेळेस त्याच्या अगोदर जर ते घर मोडलं तर ह्या 7 भूमिका ती बजावू शकत नाही. नंबर 1, मुलगी, बहीण, पत्नी, आई, सून, आजी आणि शिक्षिका, अशा 7 भूमिका तिला बजवायच्या आहेत. साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून मायवार हा ख्रिस्ती समाज रूढी परंपरेप्रमाणे जो येत आहे, त्याचं गांभीर्य, पावित्र्य आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण नॅशनल मदर्स डे हा वेगळा आहे, तो काही दिवसांनी येतो, परंतु ख्रिस्ती रूढीप्रमाणे मायवार हा सण आपल्याला पाहायला मिळतो. एकच गोष्ट आपण पाहणार आहोत या मायवारच्या सणाच्या निमित्ताने: आईचं महत्व, आईचं गांभीर्य, आईचं पावित्र्य, आईची माया, आईचं कृपाळूपण, आईची शिस्त, आईचं शिकवण, आईचे गुण, याचा आत्मसात आम्ही केला पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही आठवण केली पाहिजे, स्मरण आम्ही केलं पाहिजे. आणि तो दिवस आज आहे. लक्षात घ्या. प्रेरणा, मी पाहतो की बऱ्याच कुटुंबामध्ये मायवारच्या दिवशीच फक्त आईची आठवण होते. बऱ्याच कुटुंबामध्ये मायवार आला की आईची आठवण होते. वर्षभर ती आई कुठेतरी एखाद्या सांदीत पडलेली असती, एखाद्या रूम मध्ये पडलेली असती, एखाद्या छोट्या पडदीमध्ये पडलेली असती. आणि मग कालांतराने हा वार जो येतो मायवार, त्या दिवशी त्या माईला उठवतात, आंघोळ घालतात. लक्षात घ्या, वर्षभर तिच्या डोक्याला पाणी नाही, तिचे केस कट केलेले आहेत, हुंडी केलेली आहेत, तिला अंगामध्ये कपडे नाहीत, ड्रेस नाहीये, अंगामध्ये कुठल्या साडी नाहीये, आंघोळ नाही, औषध नाही, कुठल्या प्रकारची गोळी नाही, तिला वेळेवर अन्न नाहीये, आरडाआरडू परेशान होते ती. लक्षात घ्या. परंतु मायवार जर आला ना, त्या दिवशी अगदी सगळे भाऊ, सगळ्या भाऊजाई, सगळे लोक मिळून तिला सुंदर आंघोळ घालतात, हार घालतात, साडी आणतात वगैरे. लक्षात घ्या प्रियनो. आणि म्हणून हे आजही ख्रिस्ती समाजामध्ये चालू आहे. बरेच आई आणि वडील वर्षभर सांदीमध्ये पडतात, आठवण येत नाही, फक्त मायवारीच त्यांना जागरूक होते आणि प्रेम त्यांचं असं उकळतं होतं. लक्षात घ्या, उतावळ होतं. आणि म्हणून मी या ठिकाणी पाहतो की अशाच वेळेस आम्हाला आईची आठवण येते. एरवी आम्हाला तिची आठवण येत नाही.
एक म्हण आहे, वर वर माया आणि उपाशी निजग बाया. लक्षात घ्या प्रियनो. अहो, जिवंतपणी नाही गोडी, मेल्यानंतर बंधनं तोडी. जिवंत आहे तोपर्यंत आम्ही करत नाही, आणि मेल्यानंतर मग आम्ही कबरेत जाऊन बऱ्याचशा काय गोष्टी भावनिक रीतीने देखावा निर्माण करतो. लक्षात घ्या प्रियनो. मायेवरचं महत्व, आईचं महत्व, आईचं प्रेम, आईची महत्वाकांक्षा, आईचं दयाळूपण, तिने जे आमच्यासाठी जे हाडाचे काळ केलेले आहेत, तिने आमच्यासाठी जे काही कष्ट केलेले आहेत, त्याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. लक्षात घ्या प्रियनो. म्हणून बुद्धिमान स्त्री ही आपलं घर बांधते. मायेवरचा संदेश, बुद्धिमान स्त्री आपलं घर बांधते, पण मूर्ख स्त्री ती आपल्या हाताने मोडते. लक्षात घ्या प्रियनो. मग ह्या मायेवरच्या दिवशी बुद्धिमान स्त्री कोणाला म्हटलेला आहे? जी घर बांधते. मग तिलाच मातेचा अनुभव येणार आहे, तिलाच खरी माय म्हटलं जाणार आहे. ते घर जर मध्येच मोडलं, लग्न झाल्यानंतर काही दिवसात, काही महिन्यामध्ये, काही वर्षामध्ये तिला मातेचा अनुभव येणारच नाहीये. म्हणून बऱ्याच घरामध्ये आम्ही पाहतो की ज्या बुद्धिमान स्त्री असतात ना, त्या शांत असतात, बुद्धिवान असतात, विचारवंत असतात. आणि त्या स्त्रिया आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे लीन असतात, नम्र असतात, त्यांना परिस्थितीची जाणीव त्यांना असतात. आणि पवित्र बायबलमध्ये पाहिलं तर ते नवऱ्याच्या अधीन असतात. बऱ्याच स्त्रिया नवऱ्याच्या अधीन नाहीयेत, नवऱ्याला त्यांच्या अधीन करून घेतलेला आहे. नवऱ्याला म्हणतात उठ आणि बस, आणि मग तो त्या पद्धतीने करतो. जी स्त्री नवऱ्याला अधिकारात घेते, मी सांगत पवित्र बायबल सांगते, ते कुटुंब 100% पडलेलं समजावं. पुन्हा सांगतो, जी स्त्री पवित्र बायबलच्या विरोधामध्ये आपल्या नवऱ्याला स्वतःच्या अधीन करते आणि त्या नवऱ्याला वाईट रीतीने ट्रीटमेंट करते, ते कुटुंब पडलेलं आहे. ती मूर्ख स्त्री तिला घडलेलं आहे. मी नाही बोलत, पवित्र बायबल बोलतं. लक्षात घ्या. कारण ज्या वेळेस परमेश्वरने आदामाला घडवलं, त्यावेळेस आदाम झोपलेला होता आणि त्याची फासळी काढलेली आहे. परमेश्वर जागृत होता. परमेश्वर त्याच्या झोपेमध्ये स्त्रीला निर्माण करत होता, स्त्रीची तयारी करत होता, तिचे सगळे अवयव तो बनवत होता. त्यावेळेस आदाम झोपलेला होता. आणि म्हणून ती स्त्री परमेश्वराच्या भयात तिने राहणं, आदामाच्या अधीन असणं, पुरुषाच्या अधीन असणं. मी नाही सांगत, पवित्र बायबल सांगत आहे. तीत 2, 4 आणि 5 मध्ये आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणारे पाहिजेत आणि देवाची वचनाच्या निंदा न करणारे पाहिजेत. लक्षात घ्या प्रियनो. तर ते घर, तर ती स्त्री, तर त्या स्त्रीला मातेचा अनुभव येतो, आईचा अनुभव येतो. नसता ते घर पडलं जातं. आता मूर्ख स्त्री कशी आहे? याच्या विरोधात जे काही गोष्टी आपण पाहिलं की बुद्धिमान स्त्री कशी आहे? हुशार आहे, चातुर्य आहे, शांत स्वभावाची आहे, मनधरणी करणारी आहे, अधीनतेमध्ये आहे. त्याच्या विरुद्ध ही स्वतःला हुशार समजते मूर्ख स्त्री, आणि परिस्थितीची तिला जाणीव नसते. नेहमी भांडण आणि नेहमी राग. आपल्या माहेरच्या लोकांचं प्रेम, नवऱ्याच्या लोकांचं, सासरच्या लोकांचं प्रेम नाहीये. वाद निर्माण करणारे आणि नेहमी कुठल्या तरी गोष्टीला विरोध करणे आणि राग करणं, हे त्या मूर्ख स्त्रीमध्ये दडलेलं असतं. म्हणून ती स्वतःचं घर स्वतःने हाताने पाडून घेते. एक म्हणे, अक्कल कम तनखा बढाव. अक्कल कम तनखा बढ. प्रियानो, अक्कल कमी असते त्या लोकांना. आणि म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. शाळेमध्ये तुम्ही शिकलेला असणारा, शाळेमध्ये शेख चिल्ली नावाचा एक व्यक्ती असतो आणि तो स्वतःला फार हुशार समजतो. काय होतं, कालांतराने त्याला लाकूड तोडायला तो एका जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याचा उद्देश फक्त त्याला लाकूड पाहिजे असतं, त्याला बाकी काही नाही. आणि मग तो कुऱ्हाड घेतो, झाडावर चढतो. झाडावर चढल्यानंतर ज्या दिशेने तो लाकूड तोडतो त्या दिशेने तो बसतो आणि मग तो लाकूड तोडता वरून पडतो, लाकूड पडतंय ते पडतो आणि तो जखमी होतो. पहा, बेजबाबदार आणि मूर्ख शेख चिल्ली त्या ठिकाणी जखमी होतो आणि लग्नात घरी येतो. प्रिय, आम्ही पाहतो जो मूर्ख असतो ना, तो स्वतःची जबाबदारी बिलकुल घेत नाही, त्याला काही कळत नाही, तो स्वतः खड्ड्यात पडतो. आणि म्हणून जगात कोणीही स्वतःला
मूर्ख म्हणून घेत नाही बरं का. मूर्ख असले तरी तर म्हणतात मी फार शहाणा आहे, मी फार हुशार आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून शहाणा हा कसा असतो, सुज्ञान असतो, सुशिक्षित असतो, विचारवंत असतो. तो त्याचा शहाणपणाचा किंवा बुद्धिमानाचा तो तोरा कधीही मिरवत नसतो, कारण त्याच्या ठाईच ज्ञान, बुद्धी आणि विचारवंतपणाचा आत्मा असतो. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं ना, पवित्र बायबलमध्ये काही वचन आहेत पहा या ठिकाणी. पवित्र बायबलमध्ये काय माहितीये का, यशस्वी स्त्रिया आणि अयशस्वी स्त्रिया, यशस्वी स्त्रिया, अयशस्वी स्त्रिया कशा आहेत माहिती तुम्हाला. आदाम आणि हवा हे कुटुंब अयशस्वी ठरलं. काईनाने हबेलाचा खून केला. घरात शिस्त नाहीये, आईने शिस्त लावली नाहीये, ते कुटुंब अयशस्वी झालं. लोटाची बायको, देवाचं भय नाहीये, देवाची भक्ती नाहीये, लेकरं मुलं जावई, ज्यावेळेस देवदूत सांगतो की हे सोडा आणि पळा, अग्नी पडणार आहे, परंतु तिने देवाचं भय धरलं नाही, सेवकाचं ऐकलं नाही, मिठाचा खांब होऊन त्या ठिकाणी पडलेली आहे. प्रिय, मी पाहतो रिबिका, हिचं पहिलं चरित्र पाहिलं तर खूप सुंदर. देवाच्या इच्छेप्रमाणे तिला त्या ठिकाणी बायको करून आणलेलं इसाकाची. परंतु मी पाहतो कालांतराने त्या रिबिकेला 2 मुलं होतात. एकाचं नाव एसाव आणि एकाचं नाव याकोब. मग एसाव आणि याकोब यांच्यामध्ये ती काय करते, एक अंगाशी धरते, एक जांगाशी धरते. एसावर प्रेम करत नाही, याकोबवर प्रेम करते. आणि कालांतराने त्यांचं लग्न झाल्यानंतर तिला 2 सुना होतात आणि ह्या दोन्हीच्या दोन्ही सुना तिला गुड बाय करतात, आउट. लक्षात घ्या, ती आम्ही जर पाहिलं त्याच पवित्र बायबलमध्ये त्या दोन्हीही सुना तिला ठेवत नाही, वागवत नाही, ती एकटी पडते. अयशस्वी कुटुंब. लक्षात घ्या प्रियानो, हन्ना आणि सप्पिरा यांनी देवाच्या लोकांची आज्ञा नाही पाळली, यांनी देवाच्या लोकांचा संदेश, यांच्या देवांच्या लोकांचं भय नाही बाळगलं, परमेश्वराचं भय नाही बाळगलं, दोघेही मरून पडले. लक्षात घ्या प्रियानो, कुटुंब नाश. आता यशस्वी कुटुंब जर आम्ही पाहिलं या ठिकाणी हे, तर यशस्वी कुटुंबामध्ये काय म्हणाले, हनोकाचं घर यशस्वी झालं, नोहाचं घर यशस्वी झालं, सारेचं घर यशस्वी झालं, हन्नेचं घर यशस्वी झालं, अलिशिबेचं घर यशस्वी झालं, मरियेचं घर यशस्वी झालं आणि जब्दीचं घरही यशस्वी झालं. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून मी पाहतो की हे पवित्र बायबलमध्ये ही जी घरं आहेत प्रियानो, हे घरं अशा पद्धतीने काही यशस्वी, काही अयशस्वी झालेले आहेत. म्हणून आज आम्ही विचार करणार आहोत पवित्र बायबलनुसार की जी माता, जी स्त्री खऱ्या अर्थाने देवाचं भय करते, देवाच्या इच्छेप्रमाणे वागते, देवाचं मनन चिंतन करते आणि देवाच्या सर्व नियमांचं पालन करते आणि नवऱ्याच्या अधीन असते, ती नक्कीच 100% चांगलं घर बांधणारी आहे. तुम्हाला माहितीये पवित्र बायबलमध्ये 7 भूमिका आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मुलगी, बहीण, पत्नी, आई, सून, आजी आणि शिक्षिका. प्रियानो, ह्या गोष्टी पाहत असताना आम्ही एका गोष्टीचा विचार करणार आहोत की मुलगी काय करते माहिती का. मुलगी घरामध्ये आईच्या हाताखाली काम करणारी असते. मुलगी आई आजारी पडल्यानंतर तिची देखभाल करते आणि देखभाल करून ती घरातल्या सर्व गोष्टी पाहते, कपडे लत्ता आणि सगळं धुणं चुणं भांडी कोंडी ती करते. लक्षात घ्या, मुलगीचं हे कर्तव्य आहे. आईला घरामध्ये चांगल्या प्रकारची एक राईट हँड म्हणून ती असते. आई वडिलांचं भांडण झालं तीही मिटवणारी असते आणि ही मुलगी घरामध्ये एक शांतता पूर्वक त्या ठिकाणी भांडण मिटवून आनंदाचं वातावरण तयार करणारी मुलगी असते. लक्षात घ्या. आणि म्हणून या मुलीचं महत्व. आता बहीण ही कोणाची तरी एक बहीण असते आणि ही बहीण काय करते की आपल्या भावंडाची काळजी घेणं, त्यांना खाणं पिणं करणं. लक्षात घ्या, आई वडील ड्युटीला गेल्यानंतर ही बहीण चांगल्या प्रकारे काळजी घेते, एकमेकांना समतोल राखण्याचा प्रयत्न बहीण करते घरामध्ये. माता पिता सर्व हे भावंडाची काळजी घेऊन त्या भावंडाची ती सर्व प्रकारे मदत करत असते बहीण. लक्षात घ्या, आम्ही जर पाहिलं ना पवित्र बायबलमध्ये निर्गम 2 आणि 1 ते 10 मध्ये मोशेची पण बहीण होती. मोशेची बहीण, तिने तिची कशी काळजी घेतली. आम्ही पाहतो मिसरच्या राजाने
ज्यावेळेस फरमान काढलं की असे बाळ मारून टाका. लक्षात घ्या प्रियानो, 2-2 वर्षाची बाळं मारून टाका, 1-1 वर्षाची बाळं मारून टाका. त्यावेळेस मोशेच्या आईने मोशेला एका पेटाऱ्यामध्ये व्यवस्थित ठेवलं आणि लवळाच्या त्या झुडपामध्ये त्याला टाकलं, पाण्यामध्ये, नदीमध्ये. आणि ते बाळ मोशे पाण्याने चाललं, तशी तशी त्याची बहीण त्याच्या पाठीमागे चालत होती. जसं जसं ते बाळ जाईल तसं तशी बहीण मागे चालली होती. बाळ बुडतंय का, माझा भाऊ बुडतोय का, माझ्या भावाला काही हिंस्र पशु किंवा कुठल्या प्रकारचा जलचर प्राणी काही खातात का, ती बहीण हळूहळू त्याच्या मागे काळजी करत येते. आणि मग ज्यावेळेस त्या राजाची मुलगी त्यावेळेस त्या नदीच्या काठीला बसती, त्यावेळेस काय होतं माहितीये, ती त्या बाळाला पाहते आणि त्या बाळाला घेते. बहीण मागेच असते. ती बहीण म्हणते त्या राजाच्या मुलीला, मी याच्यासाठी दूध पाजण्यासाठी याला एक बाई आणू का गावातून. तर ती बरोबर त्याचीच आई ती घेऊन येते, आपल्या आईला घेऊन येते. आणि मग त्या बाळाची वाढ त्या दुधाने होते. लक्षात घ्या प्रियानो, अशी बहीण असते आपल्या भावंडाची काळजी घेणारी. आता पत्नी जर म्हटलं तर पत्नीची जी भूमिका असते ती परिपूर्ण आम्ही जर पाहिलं तर विवाह बंधनामध्ये तिचं ते गुंफण होतं. आणि मग ती एकदा पत्नी झाली की त्या पतीला ती जडून राहते. आई वडिलांना सोडून देतात. कारण मी एका मुलाला म्हणलं, कारण बाबा तू आई वडिलांची काळजी काय घेत नाही म्हणे. पाळक साहेब पवित्र बायबलला सांगत आहे की आई वडिलांना सोडून देतील आणि पत्नीला जडून राहतील. अगदी बरोबर आहे म्हटलं, अगदी बरोबर आहे, वचन आहे. परंतु याचा अर्थ असं नाहीये की आईला काय आई बापाला सोडून द्यायचं आणि पत्नीला जडून राहायचं. याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या आईची पण आणि बापाची पण काळजी घेतली पाहिजे. अरे तू तुझ्या आईच्या जवळ तिच्या खुशीमध्ये दूध पिलास, आईने तुला भाकर घातली, आईने तुला आंघोळ घातली, आईने तुझे लहानचा मोठं केला, लग्नाच्या वयापर्यंत काळजी घेतली. त्यावेळेस तू आई वडिलांना जडून होतास. परंतु आता आईची बापाची जबाबदारी संपली, आता तुला तुझ्या बायकोशी जडून राहायचं आहे. याचा अर्थ असा नाही की आई बापाला सोडा. कारण 5वी आज्ञा म्हटलेलं आहे आई बापाची आज्ञा पाळा. 5वी आज्ञा 10 आज्ञापैकी आई बापाची आज्ञा पाळा. तू आज्ञा पाळतोस का? लिवियाच्या ग्रंथात जर आम्ही पाहिलं, लिवियाच्या ग्रंथामध्ये जो मुलगा आपल्या आई बापाला शिवाय शाप देईल, जो मुलगा आपल्या आई बापाची विटंबना करेल, त्या मुलाला दगडाखाली ठेचून मारा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये जो मुलगा मुलगी सोन आपल्या आई बापाची आणि सासू सासरीची काळजी घेईल, पवित्र बायबलमध्ये इफिस 6:6 मध्ये म्हटलेलं आहे की देव त्याचं कल्याण करेल, देव त्याला आशीर्वादित करेल, असं देवाने अभिवचन दिलेलं आहे. लक्षात घ्या प्रियानो, म्हणून पत्नी एकदा झाल्यानंतर ती पत्नी घर बांधणारी असली पाहिजे, तर तिला बाळ होतील. ती पत्नी त्या नवऱ्याजवळ टिकून असतरी पाहिजे, तर ती पत्नी होईल. लक्षात घ्या, तिने जर मध्ये जर घर सोडलं, घर मोडलं, घर तोडलं, तर नक्कीच तिला आईचा अनुभव मिळणार नाही, मातेचा अनुभव मिळणार नाही. कारण 4 दिवस माहेरामध्ये, 4 दिवस सासरमध्ये म्हटलं तर तिला बाळ होऊ शकत नाहीये, ती अशीच राहणार. लक्षात घ्या, मी नाही बोलत, पवित्र बायबल सांगत आहे. पत्नी ही पतीला काय करते, वाईट व्यसनापासून सांभाळते, वाईट गोष्टीपासून सांभाळते, त्याची काळजी घेते. हे पत्नीचं कर्तव्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियानो, आम्ही पाहतो या गोष्टीमध्ये जर ती तंतोतंत उतरली ना, तर मात्र परमेश्वराने तिला आशीर्वाद दिलाय. बरं काय आशीर्वाद दिला? पवित्र बायबल उत्पत्ती 1:28 मध्ये काय म्हणलेलं परमेश्वराने? सुरुवातीच्या मानवी जोडप्यास परमेश्वर आशीर्वाद दिला. काय दिला? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. जर का ती बुद्धिमान स्त्री, सुज्ञानी स्त्री जर देवाच्या भयात आणि इच्छेप्रमाणे वागली, लीनता नम्रता धारण करून देवाच्या इच्छेप्रमाणे जर ती चालली, तर 100% ती बहुगुणित होणार, ती आशीर्वादित होणार. तिच्या जीवनामध्ये महान चमत्कार होणार, तिच्या जीवनामध्ये महान देवबाप कार्य करणार. आणि मग ती खरी माता होईल. हालेलुया, ती खरी आई होईल, ती खरी आई होईल, आई. आणि मग तिला बाळ होतील, मग तिला आईचं सौभाग्य मिळेल, खरी ती धन्य होईल, तिला धन्यतेचा तिला आशीर्वाद मिळेल. परंतु ती जर मध्ये गडगडली, लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्ये
तर मात्र हे आशीर्वाद तिला मिळणार नाही. आणि म्हणून प्रियानो, मी या ठिकाणी पाहतो की पवित्र बायबलमध्ये नीती 1 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे, माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक आणि आपल्या आईची शिस्त सोडू नको. लक्षात घ्या, माईवारचा दिवस आज आहे, म्हणून बापाचा जो बोध आहे तो मुलांनी 100% ऐकला पाहिजे. आजकाल मुलं आई वडिलांना तुच्छ म्हणतात. बापाला पहिलं पप्पा म्हणायचे, डॅडी म्हणायचे, आता म्हणतात ए म्हाताऱ्या. आईला म्हणतात ए म्हातारी. आणि जे काही सांगतात त्यांचं ऐकत नाही, घरातून बाहेर काढतात. लक्षात घ्या प्रियानो, असं असेल तर त्या कुटुंबामध्ये पडलेलं असतील ते कुटुंब, संपलेलं असणार ते कुटुंब. वचनाप्रमाणे मी बोलत नाहीये, लक्षात घ्या. म्हणून पवित्र बायबल मध्ये असं म्हटलेलं, कलसे 3 आणि 20 मध्ये, इफिस 6 आणि 3 मध्ये 5वी आज्ञा जी आम्हाला मिळालेली आहे की मुलांना सर्व गोष्टीत आपल्या आई बापाची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. हे देवाला आवडतं, देव त्याने आनंदी होतो. लक्षात घ्या प्रियानो, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आम्ही नंतर पाहतो की आजी जर त्या स्त्रीने आपलं घर चांगलं बांधलं तर ती आजी होईल. मग ती आजी कशी आहे, निसंशय आणि प्रशंसनीय आणि स्तुतीस पात्र अशी ती आजी होईल. कारण आजी कशी आहे, सुज्ञान आहे, शहाणपण त्याच्यामध्ये आहे, अनुभवी आहे आणि आपल्या नातवंडांना चांगल्या प्रकारची गुज आणि गहन गोष्टी सांगणारी आणि ते ज्ञानाचं भांडार आहे आजी. आणि आजोबा म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. ते आपल्या लेकरांसाठी एक फार मोठा ज्ञानाचा ठेवा आहे. ते आपल्या नातवंडांना ते सगळं काही ज्ञान देत असते. परंतु आज तेच आजोबा आजी, तीच माय आज वृद्धाश्रमामध्ये जीवन जगत आहेत, रडत आहेत, आक्रोश करत आहेत. रोडवर जाणाऱ्या बाळांना पाहून रडत आहेत, खिन्न होत आहेत. त्या माताने, त्या बापाने काय केलं नसेल त्या मुलासाठी, हाडाचे काढ करून त्याला शिक्षण दिलेलं आहे, लहानचं मोठं केलेलं आहे. त्याची शी आणि सू त्यांनी काढलेली असेल. त्या मुलांना काय म्हणून त्यांना कमी गोष्टी पडू दिलेल्या नाहीयेत. लक्षात घ्या, आज तेच मुलं आपल्या आई वडिलांना, आईला आणि बापाला वृद्धाश्रमात टाकतात. लक्षात घ्या प्रियानो, अहो मी तर अशी कंडिशन पाहिली की त्या ठिकाणी काही वृद्ध आई आणि माता आणि भाऊ बहीण त्या ठिकाणी मरतात ते वयोवृद्धामध्ये, तर ते मुलं त्यांना घ्यायला पण येत नाही. जेव्हा त्यांना फोन जातो तेव्हा ते सरळ सांगतात, मी तुम्हाला फोन पे करतो, पैसे पाठवतो, त्यांची प्रेत केलं तिथं करा, घरी आणू नका. लक्षात घ्या प्रियानो, आज मायवार आहे काय? आज माझ्या घरामध्ये ती परिस्थिती आहे का? अहो काही आया एका बाजूला डाबरमॅन कुत्रा ठेवलेला आहे, त्याला खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था. इकडे आई वडील एका पडवीमध्ये बसलेले आहेत, एका हिरव्या त्या चटईच्या रूम मध्ये. आणि त्या ठिकाणी एक कटोरा, एक ग्लास, एक तांब्या त्या ठिकाणी ठेवलेला आहे. 4 वेळेस आवाज देणार, अन्न मिळणार नाही. इकडे कुत्र्याला वेळच्या वेळेवर अन्न चालू आहे. कुत्र्याला इकडे तिकडे फिरवणार सकाळ संध्याकाळ. आई मात्र तिथंच शिसू करून त्या ठिकाणी आपलं जीवन जगत आहेत. एक वेळेस अशाच कुटुंबात मी गेलो, एंट्री करताच दारामध्ये भयानक वास आला मला, शी आणि सुचा आई वडिलांचा. काय प्रियानो, आम्ही आई वडिलांची काळजी घेतो, काय देऊ आम्हाला आशीर्वाद देतो, आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही. लक्षात घ्या, तीच आई कालांतराने एक शिक्षिका होते. तिची एक शिक्षिकाची भूमिका लक्षात घ्या. शिक्षिका कशी आहे माहिती का? मातृसंघाची ती एक ज्ञान देणारी, पवित्र बायबलचं ज्ञान देणारी, संडे स्कूल चालवणारी असते. आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे, आपल्या लेकरांना, आपल्या नातवंडांना शिक्षण देणारी ती शिक्षिकाची पण भूमिका त्याला करावी लागते. अशा रीतीने मी पाहतो प्रियानो की पवित्र बायबलमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तंतोतंत आज माझ्या घरामध्ये आहेत का? माझ्याकडून काही चुका होतात का? माझ्या आईबद्दल, माझ्या बापाबद्दल आज त्यांना विचार करायची गरज आहे. आज मायवार आहे, लक्षात घ्या. आणि या मायवारचं महत्व जर आम्ही पाहिलं की आई लेकरांना शिस्त लावणारी असते. नीती 1 आणि 8 मध्ये आई मुलांना चर्च मध्ये घेऊन जाते. अनुवाद 30:2 आणि 3 मध्ये शब्बात दिवशी, पवित्र दिवशी पवित्रपणे पाळण्यासाठी आई त्यांना शिकवते. यशाया 58:13 आणि 14 मध्ये 5व्या आज्ञेप्रमाणे. तुम्हाला माहितीये पवित्र बायबल मध्ये एक वचन आहे पहा, पहिले इतिहास याचा 25वा अध्याय आणि 3 ते 6 मध्ये म्हटलेला आहे. हेमान एका राजाचा तो द्रष्टा होता. त्या ठिकाणी दर शब्बाताच्या वेळेस त्याच्या 3 कन्या, 14 पुत्र आणि 288 त्याचे नातेवाईक एकाच मंदिरामध्ये देवाचं भजन पूजन करत होते. लक्षात घ्या प्रियानो, रविवार आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, हर्षाचा दिवस आहे.
रविवार आमच्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. आम्ही रविवार कधीच मिस करायचा नाहीये. जो रविवार मिस करतो, जी भक्ती मिस करतो, जी प्रार्थना मिस करतो, त्याच्या घरातून आशीर्वाद जाणार, ते घर पडल्यासारखं होणार. 100%. मी नाही बोलत, पवित्र बायबल बोलतंय. लक्षात घ्या प्रियानो, आजकाल काय झालं माहितीये का, बऱ्याच कुटुंबामध्ये घर कसं फुटलेलं आहे, तोडलेलं आहे. पहा घर कसं तुटतं. बरीच घरातील मंडळी, काही CNI चर्चचे सभासद, काही पेंटिकॉस्टचे सभासद, काही नॅझरीनचे सभासद, काही न्यू ऑफर्सलिकचे सभासद, काही असे वेगवेगळ्या प्रकारचे सभासद एकाच घरातील हे सगळे वेगवेगळ्या चर्चेस मध्ये जाऊन वेगवेगळी डॉक्ट्रिन शिकतात आणि घरी आल्यानंतर भांडणं करतात. माझ्या चर्चने माझ्या पाळकामध्ये असं शिकवलेलं आहे, माझ्या चर्चमध्ये माझ्या पाळकाने असा असा सिद्धांत दाखवलेला आहे. तुमच्या चर्चमध्ये आहे तुमचा पाळक कसं, तुमचा पाळक कसं आहे. शांततेत असलेलं घर या डॉक्ट्रिनमुळं आणि 4 ठिकाणी गेल्यामुळं घराचा धिंगाणा झालेला आहे, घर मोडलेलं आहे. ते एक कारण लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक कुटुंबाने पवित्र बायबलात आपण जे पाहिलेलं आहे, पहिले इतिहास 25:3-6 मध्ये की हेमानाचं कुटुंब जसं 3 कन्या 14 पुत्र आणि 288 त्याचे नातेवाईक एकाच ठिकाणी स्तुती, स्तवन, भक्ती, प्रार्थना, आराधना, सारंग वाजवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तंतुवाद्य वाजवून देवाची भक्ती. आज आम्हाला काळाची गरज ती आहे. हे नसेल तर घर तुटलं. लक्षात घ्या. त्या मातेचे काय त्याचा उपयोग आहे. आई वडिलांचा आदर आम्ही केला पाहिजे. माझा शेवटचा पॉइंट आहे. आई वडिलांचा आदर आम्ही केला पाहिजे. आजकाल मुलं मुली आई वडिलांचे आज्ञा पालन करत नाही, आदर करत नाही, सन्मान करत नाही, म्हणून त्या घरामध्ये नाश आहे. त्याचं कारण आहे, खाली तुम्हाला सांगतो. पवित्र बायबल सांगतोय आई वडिलांचा आदर नाही केला ना तर आई वडील कोणी माहिती तुम्हाला, पिकलेल्या केसासमोर उभे राहा, सॅल्यूट करा, सन्मान करा. लिवियाचा ग्रंथ 19 अध्याय आणि 32 वचनामध्ये ज्यांचे केस पिकलेले आहेत सॅल्यूट करा, आई वडिलांचा सन्मान करा. लक्षात घ्या प्रियानो, यशा 46:4 मध्ये म्हटलेलं आहे की देव वृद्धांच्या सोबत असतो, म्हाताऱ्यांच्या सोबत असतो देव. साधी गोष्ट नाही, कारण देवाने त्या वयापर्यंत सांभाळत मोठ्या ऍक्सिडेंट, आजार, पीडा ह्या सगळ्या गोष्टीतून अनुभवातून तिथपर्यंत आणले. ही देवाची एक फार मोठी जबाबदारी देवाने पार पाडली. देव त्यांच्या सोबत असतो. पवित्र बायबल सांगत आहे की देव वृद्धांच्या सोबत असतो. म्हणून लक्ष द्या मुलांनो, मुलींनो, सासू, आई वडील, सुनांनो, याची काळजी आम्हाला घ्यायची. जर का आम्ही त्यांच्याबद्दल अभिमान बाळगत नाही किंवा त्यांचा आदर आम्ही सन्मान करत नाही, आमचं घर पडलं. पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे नीती 20 आणि 9:29 मध्ये की बल हे तरुणास भूषण आहे आणि पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे. पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे. परंतु आजकालचे वृद्ध असे करू लागलेत, सगळे केस काळे करू लागलेत. हालेलुया. काय काय हायड्रोजन ऑक्सिजन वापरतात, काय काय डोक्याला लावतात आणि सगळे काळे केस करून टाकतात. त्यांचं ते तारुण्यामध्ये 15 ते 16 ते 18च्या दरम्यान येऊन जातात लगेचच. कशासाठी? अरे भूषण हे देवाकडून आलेलं आहे, ही वृद्धांची शोभा आहे. आम्ही असे ते काळे केस करून जर आम्ही राहतो ना, टवटवीत दिसण्याचा प्रयत्न आम्ही करतो ना, लक्षात घ्या, तर आम्ही देवाचा अपमान करतो. कारण देवाने जे वय तिथपर्यंत तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही झाकता, ते वय तुम्ही त्या ठिकाणी मोडता, ते वय त्या ठिकाणी तुम्ही संपवता आणि जास्तीत जास्त तारुण्य होण्याचा प्रयत्न करता. हे देवाला आवडत नाही. लक्षात घ्या, जे वयोवृद्ध मंडळी आहे 100% त्यांनी आपले केस पांढरे, लोक आदर करतील, सन्मान करतील आणि देवाचा गौरव करतील. अरे बापरे, आज या व्यक्तीचं एवढं वय आहे आणि ह्याच्याकडून याचं शिक्षण, याचं जीवन, याचं आमच्याकडे पण लोक देवाचा गौरव करतील. लक्षात घ्या, या ठिकाणी असं म्हणलेलं आहे आई बापाचा मान राख. इफिस 6:1-3 वर्षांमध्ये असं म्हटलेलं आहे. लिविया 20 आणि 9 मध्ये आई बापाला शिव्या देणारा, शाप देणारा जो मुलगा आहे त्याला जिवे मारा. लक्षात घ्या, आई वडिलांच्या रक्तपाताचा जाप त्याच्याकडून घेतला जाईल. म्हणून बरीच मंडळी, तरुणी आईला आणि बापाला मारतात, अपमानित करतात, घरातून हाकलून देतात, ठेचतात, आई वडिलांना हाकलून देतात. रेल्वे स्टेशन इकडे तिकडे ते भीक मागत असतात. लक्षात घ्या, मी आजही माझ्या नजरेने बरेच कुटुंब पाहत आहे, माझ्या आजूबाजूला आहेत, माझ्या शेजारी पाजारी आहेत. लक्षात घ्या प्रियानो, याचा जाब देवाला आम्हाला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून आजच्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना मायवारचं महत्व, मायवारचं तात्पर्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक स्त्री, बुद्धिमान स्त्री, सुज्ञान स्त्री ही आपलं घर मानते आणि मूर्ख स्त्री
हे आपलं घर आपल्या हाताने स्वतः तोडून टाकते, आशीर्वाद मिळणार नाही. जर का ते घर लवकरात लवकर तुटलं, वर्ष 6 महिने 2 महिने 3 महिने 4 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष ह्या कालावधीत जर मोडलं, कारण हे कशामुळे मोडतं, 4 दिवस सासर 4 दिवस माहेर. बाळ कसं होणार, बाळ होणार नाही. माता कशी होणार, माता होणार नाही. तर मग हे 7 तुम्हाला जबाबदारी तुम्हाला देव कसा देईल, मुलगा, बहीण, पत्नी, आई, सून, आजी आणि शिक्षिका, हा आनंद कसा मिळेल. म्हणून हे सौभाग्य मिळण्यासाठी, धन्यता प्राप्त करण्यासाठी जो संदेश आज आम्ही ऐकतोय, त्या संदेशाप्रमाणे वचनाप्रमाणे आम्ही अनुकरण करूया आणि सर्व भाऊ बहीण, माता भगिनी सर्वांना मायवान सुखाचा जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.